आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन उच्च प्राथमिक शाळा चापेगडीच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त भगवतकार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या भगवतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महांतिकी बाबा जुमदेवजी स्वयं उपस्थित आहे. बाबांना माझ्या प्रणाम. बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांना प्रेम देणारे आमच्या सर्वांचे मातोश्री वाराणसी ठुबरीकर सुद्धा उपस्थित आहे. मातोश्रीला माझ्या प्रणाम. आजच्या कार्यक्रमाने प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव सुरजलालजी अंबुले साहेब, उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब, सहसचिव मनोहरजी देशमुख साहेब, कोषाध्यक्ष परवीनजी उराडे साहेब, संचालक सन्माननीय फकीराजी जिपकाडे साहेब, सन्माननीय वासुदेवजी पडोळे साहेब, ज्यांनी महांतगी बाबा जुमदेवजीच्या फोटोचे पूजन केलं, सन्माननीय शंकररावजी डोंबरे साहेब, मार्गदर्शक राजोला, या मंचकावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, माजी आमदार या ठिकाणी माजी सभापती, राजनीतिक पक्षातील सर्व नेते मंडळी, आदरणीय मंच उपस्थित समाजसेवक सेविका आईबहिणी बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम. या गावातील समाजचे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी आईबहिणी बाळगोपाळ यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आजच्या या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलं या परिसराचे मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी हेडव, मार्गदर्शक चापेगडी यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आणि जे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे सन्मान्य किसना सपाटे, लीलाजी नंदनवार, ज्यांनी खरोखर थोडा मिळून केलं. नाही तर दोन संचालनकर्त्याचे नाव राहते आणि एकच संचालनकर्ता पूर्ण गपकून टाकते, एकच करते, दुसऱ्याला करूच देत नाही. आणि अशा संचालन करणाऱ्याच्या मंडळाच्या पदाधिकारी राव की अजून कोणी राव त्याच्या हातात माईकच बनवून जातो, घरी घेऊन चालला जा, रात्र बोंबलतच बस, एकटाच बोंबलते, दुसऱ्याला बोंबलूच देत नाही, बोलूच देत नाही. म्हणून या दोन्ही आदरणीय कार्यक्रमाचे संचालन करते यांना सुद्धा माझ्या प्रणाम. आणि यांचं नाव चांगलं नाव आहे ज्ञानेश्वर, हिंदीमध्ये ज्ञानेश्वर म्हटलं जाते. आणि खरं ज्ञानाबरोबर त्यांचे जे नाव आहे त्यांच्या आईवडिलांना जे नाव ठेवलं, पण त्याच्या आईवडिलांना नाही ठेवलं नाव, ते भाटाने ठेवलं त्या काळामध्ये. पंडा पुजारीनं त्यांनी नाव ठेवलेलं आहे, आमचंही नाव त्यांनीच ठेवलेलं आहे. आता फक्त आम्ही लोक ठेवत आहोत, आता ठेवत आहोत. आणि चांगली आनंदाची गोष्ट आहे. आता विषय तर खूप लंबी आहे. अपनी अपनी करनी उतरपार आदरणीय मंच का मेरा क्या विचार. आपलं लोकांचं झाकून पाहावं, वाकून काय म्हणते त्याला, वाकून पाहावं आणि आपलं झाकून ठेवावं. कोणता विषय कुठं असते, का असते. शब्द ही शैतान है और शब्द ही भगवान है. बरोबर. तुम्ही ऐकलं असेल प्रत्येक गोष्टीमध्ये शब्द आहे. यांची वेळ 4:30 वाजताची आहे. त्यावेळेस जेव्हा हवन होत होते, बाबा जेवण केलं, जेवण करून मग हवन करून, तेव्हा भगवंतांनी म्हटलं की मी तुझ्या बापाच्या नौकर नाही आहे. बरोबर आहे. वेळ दिली होती हवनाची, याची बी वेळ राहते. हा सेवक संमेलन स्नेह मिलन, एकमेकाच्या मिलन होणे, एकमेकाच्या आत्माच्या मिलन होणे, एकमेकाचे विचार एकमेकाला आदान प्रदान करणे म्हणजे संमेलन, भव्य सेवक संमेलन आहे का. कोणाचं मिलन होते, कोणाचं नाही होत. आता तुम्ही आता पाहून राहिले. मी तर 28 वर्ष मार्गात आलो, 29वं वर्ष चालू आहे. असे पोलीस, कोर्ट, कचेऱ्या, केस, या मार्गाचे गुंड प्रवृत्तीचे लोक पाहत आलो आहे. माझे केसही पिकून गेले, परंतु पोरीच्या पत्नीच्या याच्यामध्ये मी मिशीला पॉलिश मारतो. आता मिशी आहे म्हणून मारतो. आता ज्याची मिशीच नाही आहे तर तो काय मारण, ज्याची मिशीच नाही आहे तर तो काय मारण. विषय कुठे असते.
नाही तर किती प्रकारे या जीवनात माणसाची माणसासारखं वागावं. बरोबर आहे, तुम्ही किती वागता लोकांना दिसत आहे. 11 वर्ष झाले पदावर आहे, माझ्यासोबत आहे. वासुदेव पडोळे पहिले मार्गदर्शक होते, संचालकांनी विरोध केला, परंतु वासुदेव पडोळेचा मी कधी विरोध केला नाही. त्यांना सोबत घेऊन फिरलो, तुमच्या समक्ष उभे आहे. फकीरा जिपकांडे याला कधी पाहिलं नाही, कधी नमस्कार केला नाही, कधी ओळखत नव्हतो. माझ्यासोबत आले. तुम्ही मला ओळखत होते का? मी तुम्हाला ओळखत होतो का? नाही. ओळख कोणी दिली? त्या भगवंतांनी, त्या मानते की बाबा जुमदीजीनं, त्या मातोश्रीनं. आता मीनं बोलावं का आणि नाही का? शब्द जर भगवंताच्यावर तुम्ही बसल्या बसल्या दिला, तुम्ही वेळ दिली, बाबांना सांगितलं बाबा इथं वेळ होत आहे, आम्हाला माफ करा आणि पुढच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला पुन्हा वेळ द्या. तुम्ही अशी विनंती केली, भगवान मानत नाही का? आमचे आदरणीय सचिव साहेब टेकचंदजी सावरकर, आमदार माजी कामठी मौदा साहेबांनी तिथं सांगितलं शब्द आहे म्हणे 4 वाजताच्या, 4 वाजले म्हणे. मग तुम्ही प्रणाम केला आणि बसले का? नाही बसले, मर्यादा ओलांडली ना. पण मी तुम्हाला सांगतोय साहेब, ज्या ठिकाणी सत्संग असेल, चर्चा बैठक असेल, मानव धर्माच्या चौकनं शिकवण्याची प्रेरणा देणारे शब्द निघत असेल, वेळेला तर महत्व असतेच असते, परंतु भगवानही कधी नाराज होत नाही. तर भगवान तुमच्यासोबत सदैव राहते, ही गोष्ट कधी विसरू नका. का नाही केलं? नाही, असं नाही होत. आता दादानी म्हटलं, कृष्णा दादांना, त्याचे काही चुकीचे नाही आहे ना, त्याच्या काही चुकीचे नाही आहे. चूक तुमची नाही हो, चूक कोणाची आहे हे तुम्ही ठरवा. आज या ठिकाणी कोणते सुंदर सुंदर विषय होते. मुगर कसामध्ये मानते की बाबा जुमदीजीनं आम्हाला अनुभव घडून दिला, आम्हाला अनुभव घडून दिला. कोणता? अभि प्रावलंबी जीवन जगावं की स्वावलंबी जीवन जगावं? तुम्ही प्रावलंबी जीवन जगत आहात की स्वावलंबी, की दुसऱ्याला मारण्याच्या, दुसऱ्याला पाळून समोर जाण्याच्या मार्ग जगत आहात की का जगत आहात? हे तुम्ही ठरवा. मानते की बाबा जुमदीजी मोगर कसाचा दौरा झाला. त्या मोगर कसाच्या दौऱ्यामध्ये, त्या नावेमध्ये आमचे स्वर्गीय दुसरे अध्यक्ष लक्ष्मणरावजी उराडे साहेब त्या नावेमध्ये, त्या नदीमध्ये बसले होते, त्या तलावामध्ये. त्यांची ही चिरंजी या ठिकाणी बसले आहे. तो अनुभव त्या काळचा. मंगरली या गावामध्ये गेले. मंगरली या गावामध्ये उराडे साहेब थोडंसं उभं उसानी सांगा, लोक वाकून पाहून राहिले कोण होय तात, हे त्यांना माहीत आहे. त्यांनी सांगितलं मानते की बाबा जुमदीजीला का बाबा दुसऱ्यांदा ही म्हैस दूध देणार नाही. बाबा म्हणे मला माहीत नाही. बालकासारखं हट्ट मानते की बाबा जुमदीजीने केला, कारण मानते की बाबा जुमदीजीला विश्वास त्या भगवंतावर होता, मानवावर नाही. आणि त्यांनी तो विश्वास संपादन केला. मानते की बाबा जुमदीजीनं त्या सेवकाला सांगितलं तुम्ही भगवंताला विनंती करा आणि मला दुधाचा चहा प्यायचा आहे. सेवक घाबरला. सेवक घाबरला की मी कसा विनंती करू, दूध मिळालं तर ठीक, नाही तो. परंतु मानते की बाबा जुमदीजी जाके राके साह्य मार सके नको, तुमचं रक्षण करणारा होता, सदैव तुमचं रक्षण करणार आहे. मानते की बाबा जुमदीजीनं त्या सेवकाला सांगितलं. सेवक म्हणते बाबा तुम्ही भगवंताला विनंती करा आणि तुम्ही सांगा, कारण त्या सेवकाला माहित होतं की मीनं जर केलं नाही भेटलं तर. आणि मानते की बाबा जुमदीजीला हा साक्षात तुमच्या माध्यमातून तुम्हाला शिक द्यायची होती. तुम्हाला स्वावलंबी कसं जगायचं, प्रावलंबी कसं जगायचं हे जीवन जगण्याकरता तो एक उदाहरण, तुमच्या जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. मानते की बाबा जुमदीजीने त्या सांगितलं त्या सेवकाला तुम्ही विनंती करा म्हणे भगवंताला की माझे बाबा या ठिकाणी आले आहे, माझ्या बाबांना दुधाचा चहा प्यायचा आहे. मानते की बाबा जुमदीच्या आदेशावर त्या सेवकानं कार्य केले, भगवंताला विनंती केली. त्या म्हशीला थाप मारली, 2 लिटर दूध मिळालं. किती? 2 लिटर दूध मिळालं. माणूस किती स्वार्थी आहे, सेवक किती स्वार्थी आहे. 2 लिटर दूध मिळालं. दूध मिळाल्याच्या नंतर बाबांनी लोकांना सांगितलं. लोक म्हणे बाबा मी जाऊन पाहू का? हो जाऊन पाय. त्यांना सांगा म्हणे दुधात पाणी टाकायचं नाही, कोऱ्या दुधाचा चहा बनवायचा आहे म्हणे. का म्हणे? कोऱ्या दुधाचा चहा बनवायचा आहे म्हणे. त्यांनी बनवला. पहा माणूस किती स्वार्थी, स्वतःचा स्वार्थ कसा.
तो सेवक गेला आणि बाबा म्हणते आता तर दूध दिला म्हणे. बाबा म्हणे आता दुसरी म्हैस दूध देईन का म्हणे. का म्हणे बाबा दुसरी म्हैस दूध देईन का म्हणे. बरोबर आहे. बाबा म्हणे आता तुझे तूप आहे का म्हणे. बाबा तुझे तूप आहे म्हणे, तुला देते का नाही देत. किती स्वार्थी आहो मग आम्ही, किती स्वार्थी आहो आम्ही. अरे लोकांची इच्छा पूर्ण करता महानतेकी बाबा जुमदेजींना लोकांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता या मानव धर्माची स्थापना 1949 मध्ये केली. आम्ही कोणाची स्थापना करत आहोत याचा विचार तुम्हाला आम्हाला करायचा आहे. याला झगडे पशाचा हा विषय नाही आहे इथं. तुम्ही जे नाही पाहिलं मी ना पाहिलं प्रत्यक्ष डोळ्यांनी. संघटनेमध्ये किती झगडे झाले. ताज्या उदाहरण 2021 मध्ये आश्रमामध्ये झगडे झाले, मारपीट झाली, सेवकाचे कपडे फाडले. मंच माहिती आहे तुम्हाला, पुरावा पाहिजे. मार्गदर्शक इथं त्या मार्गदर्शकासोबत आम्ही स्वतः फिरत आहोत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही दुसऱ्याच्या सांगतो काहून त्या आश्रमामध्ये चांगली मारपीट झाली. 100-150 तसे बुट्टीबोरीचे लोक होते. आम्ही झोपलो होतो का. आम्ही तर कधी बोललो नाही. का बोलले तुम्ही. त्यांनी बोलवलं, ज्यांनी बोलवलं असेल तो पाच बसल. हा विषय इथला नव्हे. आदरणीय ज्ञानेश्वरजी येडव साहेब तुम्ही जे मार्गदर्शन केलं तुमच्या मताशी बिलकुल सहमत आहोत. तुमच्या मताशी बिलकुल आहोत सहमत. अहो 50 महिलांवर अत्याचार करणारा मार्गदर्शक त्याले तुम्ही लोक वाचवण्याचे काम करता. तेव्हा कुठं गेला हो धर्म. तेव्हा कुठं गेला. अहो पोलीस, अहो त्या काळामध्ये जेव्हा संचालक असताना पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्टी झाल्या, आश्रमामध्ये काही झाल्या, परंतु आम्ही तिथं दाबून दिलं. परंतु काय काय लोकांमध्ये एवढा अहंकार आहे मी मोठा. हा धर्म हा तो नव्हे. हा संमेलन त्याच्या नव्हे. हा संमेलन आहे लोकांना अमृत पाजण्याचा, लोकांना सावधान करण्याचा, सावध करण्याचा. धर्म नहीं सिखाता आपस में बैर रखना, धर्म नहीं सिखाता किसी की बहू बेटी पे निगाह रखना. कितने लोक आहे हो ज्ञानेश्वरजी हेडवणं. मी जेव्हा बोलतो तर लोक म्हणते अध्यक्षाला शोधते का. तुला शोधते का नाही, तुम्हाला शोधते. उलटे शब्दाचा प्रहार करता, महिलांवर अत्याचार करता. तुम्ही अधिकारी, तुम्ही सर्व अध्यक्ष राहील नाही राहील तुम्हीच बच्चा, तुम्हीच राजा, अध्यक्ष राहणार नाही. अधिकार गाजवायचा असेल तर प्रेमानार तुम्ही. जे लोक माय बाप घेऊ शकत नाही तुमच्या जगामध्ये कोणाचे होऊ शकत नाही. आदरणीय ज्ञानेश्वर येडवजी मला आज खरोखर वाटलं, स्वाभिमान वाटते की मी या गावामध्ये कार्यक्रम दिला, तुम्हाला कार्यक्रम दिला. खरोखर तुम्ही ज्ञानेश्वर जसं नाव आहे तसं तुमचे कर्म आहे, तुमचे कार्य सदैव तसेच चांगले आहे. आदरणीय मंच आणि सेवक बांधवांनो, खरोखर तुम्ही या माणसाच्या नावानं टाळ्या वाजवल्याच पाहिजे. कारण त्यांनी हे कार्य केले, त्यांनी हे कार्य केले, बोलले, हिम्मत केली त्यांना. 80% 90%. अरे आम्ही तो रोज पाहतो, रोज पाहतो आम्ही. सकाळपासून जो मोबाईल चालू होतो फक्त वॉशरूम मध्ये जातो तेव्हाच मोबाईल बाहेर राहते, नाही तर चालू राहते. अरे पहिले आपले कर्म सुधारा, नंतर लोकांना सांगा शब्द शैतान आहे आणि शब्द भगवान आहे. नाही तर काही लोक दाखवून देईन मी पेपरमध्ये बी कटिंग आहे, पेपर कटिंग आहे. काही तर सत्य असेल ना, काही तर सत्य असेल. अरे स्वतःला सावरा, नाही तर तुम्हाला जेवढी रावणगिरी किरीवर रंगदारी करायची असेल ना बिलकुल करा, पण या मार्गामध्ये चालणार नाही, या मार्गामध्ये चालणार नाही. दोन लोकांचे नाव लायचे संचालनासाठी, हे एकच ठोकते, एकच बोलते, त्याला बोलूच देत नाही. काय हो, कुठला नियम आहे, कुठल्या आदेशाचे पालन करत आहे तुम्ही. अरे 30 वर्ष झाली, 60 वर्ष झाली असेल. आज पण जो 5 वर्षाचा सेवक असेल, जो ध्येय धोरणानं तत्वशब्द नियमाने वागत असेल, तो खरा सेवक 60 वर्षाचा नाही. नाही तर आम्ही पाहून राहिलो. अरे आम्ही लोक म्हणते असे अध्यक्ष काही पाहिले, बिलकुल पाहिले असेल.
बिलकुल पाहिले? अरे मी पाहिले नाही, मी त्यांच्यासोबत दौरे घेतले, 24 तास राहिलो, शिकलो त्यांच्यासोबत राहू. आम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे. आणि शिकवायचं असेल चांगलं ध्येय धोरणानं, निस्वार्थ भावनेनं, बिना जातीवादानं. नाही तर आज तो जातीवाद चालला, तो माझ्या जातीचा, तो माझ्या जातीचा. काही जात नाही. मार्गात आलो तेव्हा जात नव्हती, आता आम्ही जातीचं करून राहिलो आहे. आणि मी तुमच्यासारखं कोणाचे नाव सांगणार नाही. नाही तर आहे इतक लोक उपस्थित, सामोरी करू शकतो, परंतु नाही कोणा कुटुंबाची बदनामी होणार नाही. हे या मानव धर्माचं खरं धर्म आहे. या मानव धर्माचा खरं धर्म आहे. कोणाची नाव टाकून कोणाची बेइज्जती करण्याचा हा धर्म नाही आहे. आज एकाचा फोन आला, एका सेवकानं म्हणे मार्गदर्शकाचे चारित्र्य केले, म्हणे का करा, नियम बनवा. शिबिर झाला, अधिकार म्हणता तसं शिबिराचे नियम कुठे गेले, कुठं बनवलं? अध्यक्षाने ठेका घेतला आहे? नाही, अध्यक्षच आहे, बाकी नाही आहे. अहो किती आरोप प्रत्यारोप झाले. आम्ही तेव्हापासून पाहून राहिलो, 2002 पासून, त्याच्या आधीपासून पाहून राहिलो आम्ही ना. किती झगडे, किती फसाद झाल्या, शाखा गठी झाल्या. अहो सेवक लोक, आमचे जे पदाधिकारी लोक त्या काळामध्ये त्या बायाच्या अंगावर कुदले भंडाऱ्यामध्ये. मी प्रत्यक्षदर्शी आम्ही पाहिला आहे, पण तरी आम्ही सांभाळून नेलो. आज तुम्हाला माहीत नाही, हा कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम आहे, पूर्ण हिंदुस्थानामध्ये इंस्टाग्राममध्ये जाते. मी मदनगड बोललो तर बरोबर दिसते. तुमचे कर्म दिसत नाही, तुमची करणी दिसत नाही तुम्हाला. मी पॉलिसी खेळत नाही. माझे सर्व नातेवाईक बी असं तर टॅली काढून फेकला आहे, परंतु त्याचे बी नियम राहते, नियमानुसार काम करावं लागते. आज एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी, आणि आम्ही का करत होतो का नाही का कोणाला सांगावं, का कोणाला बोलावं मला समजत नाही. आज एका सेवकाला कार्य दिले, त्यानं चांगलं झाला, गाडी घोडा झाला, पैसा झाला, प्लॅट झाला, सर्व झालं, दारू पिणं आणि जुआ खेळणं चालू केलं. बरबाद झाला. आता काहीच नाही. मग अशी आला होता माझ्यासाठी कार्यकर्ते, काही लोक आहे, काही बरबाद झाले, जुवा खेळते. आम्ही त्याच्यासोबत घेतो, त्याला फिरवतो, गाडीत बसतो, हे करतो. दिसेल तुम्हाला समोर, हात कंगन को आरसे क्या, समोर काय ना दिसेल. मी बी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ महांतगी बाबा जिंदगीच्या मंडळाचा सेवक आहो. सेवक पदाधिकारी नंतर, आज आओ उद्या नाही आओ, आज आओ उद्या नाही आओ, परंतु खोट्याला सारा देणार नाही. जो माणूस, ज्या माणसाला एखादी चूक झाली असेल, तो मार्गदर्शक या मार्गाचा खरा. एखाद्या सेवकाने जर चूक सांगितलं असेल किंवा त्याला समजली नसेल आणि तो त्याच्याकडे गेला असेल आणि त्या सेवकाला, त्या मार्गदर्शकाला त्याची चूक माहीत आहे आणि त्या मार्गदर्शकाला त्या सेवकाची चूक माहीत असताना त्या मार्गदर्शकाला जर त्या सेवकाला चूक सांगितली नाही तर तो सेवक तो चूक करणारा नाही, तो दुःखी नाही. त्याची चूक नाही, ती चूक असेल तर त्या मार्गदर्शकाची चूक, त्या सेवकाची चूक नाही. कारण त्या मार्गदर्शकाला त्याची चूक माहीत आहे, त्या सेवकाला नाही समजलं, नाही माहीत त्याला. पण तुम्हाला दिसलं ना, तुम्ही सांगता का? नाही सांगावं. त्याला ब्लॅकमेल करण्याचं काम सुद्धा करतात. साधी बाब नाही आहे. अरे खूप आहे ना हो आमच्याकडे, असं नाही आहे. नाही तर या पाहू कोण किती आहे हे तो वेळ सांगल, काय प्रश्न नाही. भगवान आहे, आणि भगवान कोणाला शिक्षा देत नाही. तुम्हाला सांगतो, कर्म, तुमचे कर्म, आमचे कर्म तुम्हाला शिक्षा देतात. एकमेकाच्या सेवक लोक पैसे खातात, डुबवतात. मला डुबवलं, विचारा माझ्या पत्नीला, बसली आहे तिथं, विचारून घ्या. काय विश्वास करावा? बरोबर आहे, त्यांनी सांगितलं चूक नाही आहे. माझी अध्यक्ष होते, त्यांनी मला सांगितलं होतं सेवकावर भरोसा करायचा नाही. मी म्हटलं साहेब सेवकावर नाही करायचा तर कोणावर करायचा? काही लोक म्हणते हो अनेक वाले से ये नहीं करना, वो नहीं करना, उनको देना नहीं. मग पूर्ण दुकानात तुम्ही लावून टाका. सर्वसामान्य सेवक तुमच्या दुकानातून, अहो सेवक लोक गळा सुद्धा कापतात सेवकाच्या. 1 रुपयाची वस्तू बाजारामध्ये भेटते, तो 100 रुपयाला तुम्हाला देते.
पाच पैसे तर कमी करत नाही, उलट तुमच्या गळा कापण्याचं काम करते. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या घटना आहे. का कोणाला बोलावं का म्हणावं काही समजत नाही. मग सांगितलं पाण्यातला मासा ज्यावे त्याच्या वंशा तेव्हाकडे नाही का, आणि पाण्यातला मासा खावे त्याच्या ठोसा तेव्हाकडे. दोन मनी आहे, एक नाण्याच्या दोन बाजू आहे. पती आहे पत्नी आहे, आई आहे वडील आहे, बहीण आहे भाऊ आहे, भाऊजी आहे ननद आहे. कोणत्याही गोष्टी करा दोन बाजू आहेत. दोन बाजू ते राहणारा जीवनामध्ये राहणार आहे. सत्य आणि असत्य राहणार आहे. तुम्ही तुमच्या कपाळावर लिहिलं नाही तुम्ही सत्य बोलताय, मी सत्य बोलतोय माझ्या कपाळावर लिहिले नाही आहे, कोणाच्याच कपाळावर लिहिले नाही. पण कर्म तुम्हाला दिसते आहे, तुमच्या समोर आहे. पान टपरीवर मग सांगितलं लोक चर्चा करतात, पण आदरणीय म्हणजे मी जेव्हा माझे मार्गदर्शन चालू होते का नाही, औसे नवसे गवसे आणि डॉक्टर जितेंद्र मानकर यांचे एक शब्द आहेत टवसे. ते मागं जाऊन माझे मार्गदर्शन सुरू झालं रे झालं का 2 4 5 लोक मागं जाऊनची टवाळक्याबाजी करतात. टवाळक्याबाजी मागं करतात. लोक सांगतात साहेब अरे जाऊ दे ना, त्याचं काम त्याला करू दे. अरे तुम्ही हे समजून नाही राहिले, तुम्ही स्वतःच्या स्वार्थ साधण्याकरिता तुम्ही धर्मापासून वंचित होताय. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे दुःख वळवण्याकरता तुम्ही जबाबदार राहणार. लक्षात ठेवा तुम्ही जबाबदार आहात. पण जोपर्यंत सहनिशा होत नाही तोपर्यंत कोणाला काही बोलू शकत नाही. आणि मी नाही करत, फालतूच्या गोष्टी मी करत नाही आणि करणार बी नाही. मग सांगितलं मेश्रामजी पालणारा नाव सांगितलं यांनी, आश्रमामध्ये शिव्या दिल्या, भवनामध्ये केलं तिथे बी केलं. येता बरोबर दुसऱ्या दिवशी लकवा मारला. का मारला? लकवा मारला. उत्तम मेश्राम मार्गदर्शक पालणारा. 8 दिवसाच्या नंतर मलाच बरोबर नाही वाटलं. शिव्या देते तर देऊ द्या ना, आपलं काम काय. आणि स्वतःच्या काहीतरी अंश आमच्यामध्ये लक्षात ठेवा. आदरणीय मंचामध्ये तुमच्यामध्ये आमचे उराडे साहेब म्हणे साहेब तुम्ही कसं म्हणता म्हणे आमच्यामध्ये स्वतःचा अंश आहे म्हणे. कसं नाही आहे, कसं नाही आहे. अरे जो महानपैकी बाबा जुमदेजीला 1984 मध्ये महानपैकी ही पदवी मिळाली त्याचे आम्ही वंशज आहोत. त्याचे एक गुण तर आमच्यामध्ये आहे का नाही म्हटलं. मग त्याच्यानंतर उराडे साहेब लक्षात आलं हो साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग का हो आम्हाला कोणाला मारझोड करणं जमते. तुम्ही खरे जर सेवक असाल हे कृत्य होत नाही. आणि नसाल फक्त नावाचे सावक जर असाल, से म्हणजे सेवा, व म्हणजे वचन, क म्हणजे कर्म जर असेल तर ठीक आहे, नाही तर सावक आहे तुम्ही. कार्यक्रम सुरू होता. महानतेकी बाबा जिमदेजी अंतर्यामी होते, भविष्यवक्ता होते. आज शरीररूपी तुमच्या आमच्यामध्ये आहे. 2 दारोडे आपसामध्ये भगवंताला शिव्या देत होते, बाबांना शिव्या देत होते. सेवक जेव्हा मारायला धावले बाबांनी म्हटले का होय का करता. बाबा म्हणे हा भगवंताला शिव्या देते, तुला तर देत नाही ना म्हणे. बाबा म्हणे हा तुम्हाला शिव्या देत आहे म्हणे, तुला तर देत नाही म्हणे. तू आपलं काम कर म्हणे, तू आपलं काम कर म्हणे. कोणाची शिकवण आहे हे बाबाची. आमच्यामध्ये कोणाची शिकवण आहे. व्यक्तीची, स्वार्थाची, कशाची शिकवण आहे आमच्यामध्ये. आणि ते काही वेळानंतर आपसामध्ये वाद करू लागले. ही शिकवण आहे मानते की बाबा जिमदेजीची. मारलं किती नाही केलं हो, किती मोठे मोठे कांड केले, सब पिऊन टाकलं आम्ही, सब पिऊन टाकलं. कारण त्या संतांचा अंश तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये कोणामध्ये आहे किंवा नाही हा त्याच्यात त्यांनी पाहावं. निघावे यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी. मेव्याचं काम करू नये माणसाने. ज्ञान द्यावं, ज्ञान घ्यावं आणि सेवा करावी, जमली तर करावी, अन्यथा करू नये. त्याच्यामध्ये मी स्वार्थ ठेवू नये. लोक म्हणते आम्ही ना झाडू मारला हे. अरे मी ना स्वतः मारला. ऑफिस साफ केलं भवनातलं, आश्रमामध्ये टोपले उचलले सेवकासोबत. आज बी उचली ना, आज बी सेवक आहो सेवक. अध्यक्ष काही घेणं नाही अध्यक्षाच्या, आज उद्या नाही आहे. लोक म्हणते इसको स्टेज पे नाही बिठाएंगे. अरे बैठणारच नाही. हे खाली बसेन तुमच्या बापाची जागा नाही आहे. आम्ही तिथं बसू. लोकांनी सांगते पहा सचिव साहेबांनी सांगितलं 26 जानेवारीला माजी पदाधिकारी आणि मार्गदर्शकाची जागा तिथं आहे, तिथं बसावं. किती लोक आले होते ते स्टेजवर पाहून टाका तुम्ही. मुजोरी
नहीं, आम्ही बाबाच्या आहे तिथले आम्ही तो कशी मुजुरी करते तो, कोणी समोरून जाते, देख लेंगे क्या करता है तो बाप्पा बाप्पा कायचा आदेश, कुठला आदेश, आमचा आहे तर आदेश आणि दुसरा आहे तर काही गरज नाही. आदेश म्हणजे आदेश, लक्षात ठेवा. कोणाचे असेल, जो चर्चा बैठकीचे अध्यक्ष असेल, कोणी असेल, मंडळाचे अध्यक्ष असो, तुमच्यापैकी कोणी असो, आदरणीय मंचापैकी कोणी असो, त्या चर्चा बैठकीचा अध्यक्ष अधिकार आहे, तो कोणाला बोलू देते आणि कोणाला बोलू देत नाही. लक्षात ठेवा. ही गाठ बांधून ठेवा आपल्याजवळ, ही गाठ बांधून द्या. आज मी उद्या तुम्ही राहणार. लक्षात ठेवा. हा अपमान कधी कोणी सहन करू नका, कधी सहन करू नका. इथं कोणीच नाही आहे. हो, कोण नौकर ना कोण मालक, कोण नौकर आणि कोण मालक. मालक तो आमच्या बसला आहे, आम्ही एक नौकर आहोत. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, नाही का. हा शरीर आहे. पहिले काय म्हणत होतं, मूठ मारली म्हणे. का म्हणे, मूठ मारली म्हणे. कोणा, मराठीचे ना म्हणे, मूठ मारली म्हणे म्हणून तो मेला म्हणे. बरोबर आहे का नाही. पण तो काय होता, हृदयघात, अटॅक होता, अटॅक. आता आहे का, नाही. आता पटकन दवाखान्यामध्ये ॲडमिट करते आणि तो दुरुस्त होऊन जाते. आणि म्हणून जास्त या ठिकाणी काय बोलत, त्या पानमारावाले मास्टर यांनी माफी मागितली. साहेब चुकलो म्हणे, मी याच्यानंतर मी कधी करणार नाही म्हणे, मंडळाच्या विरोधात कधी बोलणार नाही म्हणे. पुन्हा मला असं ऐकायला वाटलं काहीतरी बोलून राहिला. बोलू द्या, बोलते बोलू द्या. हाथी चले बाजार, मन आहे, मन आहे. हाथी चले बाजार और हे म्हणून राहिले, मी नाही. गाडीच्या मागे, ट्रकच्या मागे लिहिलं राहते, काय लिहिते, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. लिहिलं राहते. मी म्हणतो का, नाही, लिहिलं राहते म्हणून. पण परमात्माचा खरा सेवक, खरा मार्गदर्शक जो ध्येय धोरणानं चालणार असेल, तो का म्हणून माहीत आहे, बुरी नजर वाले तेरा हो भला. हा आहे परमात्माचा मार्ग, हा खरा धर्म, हा मानव धर्म आहे. नाही तर आम्ही काय हे करतो ते करतो, नाही का. आता दुसरं कसं आहे की आता बेटी बचाव बेटी पढाव शेवटच्या टप्प्यावर येऊन राहिलो. मला माहीत आहे का की इथं काही बाहेरचे लोक नाही, फक्त गोंदियाचे काही लोक आले आहे आणि ते बी आपल्या गाडी नाही, ते बी आपल्या गाडी नाही जाणार आहे. इथं जेवण भेटणार आहे, नाही भेटलं आम्ही जेवणाची अपेक्षा करत नाही. परंतु त्या ठिकाणी 2 घास जरी भेटलं तरी आम्ही खाल्ल्याशिवाय जात नाही. आणि गर्भ लिंग परीक्षण करू नका. मातेवर, आई बहिणीवर, मुलींवर अत्याचार करत आहोत. कोण करत आहोत, आम्हीच लोक. दुसरं कोण आहे हो, दुसरं कोण आहे. दारू पिऊन येऊ नये, दारूच्या दुकानात काम करू नये. बरोबर आहे. मग दारू ज्याच्या दुकानामध्ये 12 घंटे दारू पाजली जाते, तो मार्गदर्शक कसा, तो व्यक्ती कसा. आम्ही ना काहीतरी करावायला पाहिजे का नाही. लिंग परीक्षण करू नका. जिच्या हातात पाडण्याची दोरी ती या जगाला उद्धारी. तिने जर आम्हाला जन्माला घातलं नसतं, आज आम्ही या स्टेजवर राहून बोलू शकलो नसतो. म्हणून लिंग परीक्षण करू नका. गर्भामध्ये मुलीची हत्या करू नका. मुलीची संख्या 75% आहे, 100% मुलं आहे. उद्या जर ही मुलीची संख्या जर कमी झाली तर आमच्या मुलांनी, नातवंडांनी लग्न कोणाशी करावं हा प्रश्न आमच्या समोर उभा राहणार आहे. आणि म्हणून मुलीच्या विषयी, मुलीची हत्या करू नका. मुलींमध्ये समानता ठेवा, मतभेद ठेवू नका. मुलगी फक्त चुलीच्या पुरती असं करू नका, अजिबात करू नका. दोघांना समान अधिकार आहे, दोघांना समान करा. आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. जे मार्गदर्शक मंडळी महान त्यागी बाबा जुंदीजीच्या आदेशाच्या, मंडळाच्या आदेशाचे पालन करत असेल, त्याच्या आदेशाचे पालन बिलकुल करा. आणि जो करत नसेल त्याच्या शब्दाच्या, त्याच्या विचाराचा विरोध तुम्ही करा, त्यांना सांगा. परंतु इकडे तिकडे वाफा पसरवू नका. नाही तर आज मार्गदर्शकापेक्षा सेवक जास्त. एका सेवकानं एका मार्गदर्शकाचे कार्य बंद केले, वाईट कृत्य केले आणि त्या सेवकानं त्या मार्गदर्शकाला कुऱ्हाड मारली. का मारली? सेवकानं कुऱ्हाड मारली. आणि मार्गदर्शक बी सेवकाला मारते बरं, नावासकट सांगू शकतो साहेब. कारण मी मताच्या किंवा
निवडणुकीचा हेल्प नाही करत, त्याचे नाव सुद्धा सांगू शकतो. मार्गदर्शक सुद्धा सेवकाला मारते. म्हणून ह्या सर्व कृत्य करू नका. मानवता आहे, मानवतासारखे वागा. आई वडिलाची सेवा करा, मुलींची रक्षा करा. गर्भामध्ये मुलींची हत्या करू नका, गर्भ लिंग परीक्षण करू नका. सासू सासऱ्याची सेवा करा. खर्रा गुटखा खाणं बंद करा. आता लोक म्हणते आंबोले साहेबाच्याच घेतो, आता त्याचेच उदाहरण, दुसरं तर काहीच नाही. आई बहिणी उपस्थित आहे एक सोडून. का म्हणते आई बहिणी उपस्थित आहे? का मग त्याची पत्नी राहते ना तिथं, म्हणून तिले बहीण नाही, तिले सोडून नमस्कार करते. ते माझ्यासमोर आहे. पण मी का म्हणतो छाया ताई मदनकर साहेब, खरं सांगू, मी सांगतो तुम्हाला या मार्गाचा खरा अनुभव. या मार्गाचे सेवक जेव्हा दारू पित होते, गटारामध्ये पळून राहत होते, नाल्यामध्ये भिजून राहत होते, तीच माऊली आहे, तीच पत्नी आहे तुमची. तुम्हाला घेऊन आपल्या मांडीवर झोपवून, आपल्या मांडीवर डोकं ठेवून तुम्हाला घास चारत होती. तुमच्या मायेची भूमिका त्या बाईनं केली आहे. खरं की खोटं? त्या मायेची भूमिका त्या माऊलीने केली आहे. मग तिला बहीण म्हणायला का वेळेपुरतं काय झालं? तुमची माय बनते, तुमची बहीण बनते, तुमची मैत्रीण बनते, वेळ प्रसंगाला तुमची मित्र बनते. साधी बाब नाही असं आहे. तिच्यामध्ये संपूर्ण रूप आहे. आणि जर ते सती सावित्रीचं रूप जर सोडलं, मग कालीचं जर रूप धारण केलं तर मग तुमचं का होईल? हाही प्रसंग आमच्यासमोर. म्हणून आदरणीय जास्त या ठिकाणी बोलत नाही की होऊन जाईल का. मागाशी हे टोपी उलटी झाली म्हणे, साहेब सरळ करा. अरे मेल्या माणसाची टोपी उलटी होय का पालटी होय? का करायच्या? मेला ना माणूस, मेला माणूस आहे, शाल टाकली गेला कामानं. आता तो पाहिन का हे शाल अशी आहे का तशी आहे? पाहिणार आहे का? नाही पाहिन. टोपी उलटी आहे का, सिक्का छीत आहे का, पोट आहे ते पाहिणार आहे का? मेल्यावर कोणी पाहत नाही. या मार्गामध्ये मरावं लागते म्हणते मार्गदर्शक लोक. कुठं मेले हो आम्ही? आम्ही कुठं मेलो? वाईट विचारानं कुठं मेलो आम्ही? नाही का? नाही तर शाल टाकायची काही गरज नाही, वरून शाल टाकते. रामनाम जपणं आहे का नाही? मेला तिसरा दिवस झाला, संपला नाही का? नाही तर मुर्दा बळा मस्त आहे म्हणते, कोणती तरी म्हण आहे ते नाही का? कोणती तरी म्हण आहे म्हणते. जाऊ द्या, आपण काही जास्त बोलत नाही. खर्रा गुटखा सर्व या ठिकाणी विषय झालेले आहे. आणि हा जो गाव आहे मेन, आमचे स्वर्गीय हिरामनजी नंदनवार जे इथले ज्येष्ठ मार्गदर्शक होते, आणि आमचे कुंडलिकरावजी मुंडले साहेब, ते पहिले मार्गदर्शक नव्हते, नंतर बनवलं, मी बनवलं, आम्ही लोकांनी त्यांना बनवलं. दोघंही या ठिकाणी उपस्थित नाही आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळाच्या वतीनं भावपूर्ण दोघांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे की त्यांच्यामुळे हा सौभाग्य आम्हाला मिळालं, त्यांच्यामुळे हा सौभाग्य आम्हाला मिळालं आहे. आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय ज्ञानेश्वरजी मुंडले साहेब, आपण कार्य करा. अच्छा, दुसरे विषय येत होते की गावामध्ये चर्चा बैठक होती. आदरणीय चर्चा बैठकीमध्ये ज्या सेवक बांधवांनी तुम्हाला या गावातली लोकांना आवाहन करतो आहे, चर्चा बैठकीमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. चर्चा बैठकीमध्ये आज जे विषय इथं झाले, हा चर्चा बैठकीचा विषय नाही. आपल्या चर्चा बैठकीमध्ये भगवंताचे बाबाचे गुणगान तुम्ही मार्गात कशा करता आले, का आले हे सांगणे, आणि प्रत्येकाने चर्चा बैठकीमध्ये कुटुंबाच्या लोकांनी जाणे अत्यंत गरजेचे आहे. याच्यानंतर मला कोणाच्या इथून फोन आला नाही पाहिजे की साहेब या छापेगडीमध्ये सेवक लोक चर्चा बैठकीमध्ये जात नाही. आदरणीय तुम्हाला विनंती करतो आहे सेवक बांधवांना की आपण सर्वांनी त्या चर्चा बैठे काम आहे. दुसरं नियमावलीमध्ये लिहिलं आहे, आम्ही सेवक शिकलोच नाही, मार्गदर्शक शिकलोच नाही. किती शिकवावं, का शिकवावं नाही का, काय समजत नाही. अरे नियमावलीमध्ये लिहिलं आहे का इतर कार्यक्रमामध्ये तुम्हाला वर्गणी देता येते, लिहिलं आहे का नाही? नियमावली आहे जितू दादा, लिहिलं का नाही? कसं लिहिलं आहे ना, मग द्या ना. फक्त कोणाला कोंबडे बकरे कापत असेल, देवीची पूजन होत असेल, घटपूजन होत असेल तर तुम्हाला वर्गणी देता येत नाही. गावामध्ये वाद करू नका, सर्व मिळून मिसळून राहा. आपण मार्गात आहोत, ते मार्गात नाही म्हणजे का आमचे भाऊ नाही आहे का, आमच्या बहीण नाही आहे?
आमचे नातेवाईक, ते बी आमचे नातेवाईक आहे, ते बी आमचे नातेवाईक. पटाची होड यावर मार्गदर्शन. बरोबर आहे, पटाची होड. कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. आणि सेवकांनी का करावं? सेवकांनी शिवा द्या का? सेवकांनी आई बहिणीला पत्नीला शिवा द्यावं का? नाही. म्हणून पटाची होड खेळू नये. पटाची होड लावणे म्हणजे जुवा सट्टा खेळणे होय. कोंबड्याची काठी सुद्धा करू नये, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात द्या. नियमावलीमध्ये सर्व लिहिलं आहे. मंडळ म्हणजे काय? मंडळ म्हणजे राजू मदनकर नाही. मंडळ म्हणजे सूरजलाल अंबुले नाही. मंडळ ही शक्ती आहे. शक्ती तयार कशी होते? शक्ती तयार कशी होते? संपूर्ण लोकांचा समूह म्हणून जी तयार होते ती शक्ती, त्याच्यामध्ये भगवान तयार होते. आणि त्या बाबानं त्या मंडळ जो बनवला, ती मंडळ ही शक्ती आहे, कोणता व्यक्ती नाही आहे. मी ना आदेश लावला तर मग अध्यक्ष म्हणजे मंडळ होय का? मग आता लोक म्हणाल ना, मग तू सचिव, तू मंडळ होय का? उपाध्यक्ष मंडळ होय का? मंडळ ही शक्ती आहे, कोणी व्यक्ती नाही. नाही तर म्हणाल परिण उराडे मंडळ होय का? डुबले साहेब मंडळ होय का? कोणी मंडळ नाही. मंडळ ही शक्ती भगवान बाबा आहे, भगवान आहे. ही शक्ती कोणी व्यक्ती, मंडळ कोणी व्यक्ती नाही. आणि मंडळ आणि बाकी सब बंडल, बाकी सब बंडल. जसं संस्था निर्माण झाल्या इकडच्या तिकडच्या, आता ते पाहून घ्या. वोट येणार आहे, निवडणूक होणार आहे, सर्व होणार आहे. मग याच्या घरी जाईन, त्याच्या घरी जाईन, त्याच्या घरी जाईन. तुम्हाला फोटोसहित पुराव्यासहित आम्ही नंतर करणार आहोत. का करायचं आहे ते तुमचे डोळे खुलले आहे, माहीत आहे. लोक म्हणते जनजागृती, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. अरे झोपलेले लोक पहिले झोपले होतो आम्ही, मार्गाच्या पहिले झोपलो होतो. आता झोपले आहो का? जागवायची गरज, आम्ही जागलो ना, बाबाने जागवलं आम्हाला, म्हणून आम्हाला जागवण्याची गरज नाही. आणि म्हणून आदरणीय आपण, मंडळ ही शक्ती आहे, व्यक्ती नाही. परंतु कधी कधी प्रसंग असा येथे, कोणतीही संस्था असेल, एक तर सर्व सहमतीनं, नाही तर बहुमतानं. कोर्टनी कुठंही चॅलेंज करू शकत नाही, लक्षात ठेवा. परंतु तुमच्या कोर्टमध्ये बी जर चॅलेंज झाला असेल तर माझ्या भगवंताकडे, माझ्या बाबाकडे, मातुश्रीकडे, जो सेवा तत्वशब्द नियमानं, ध्येय धोरणानं जो कोणाला फसवणार नाही असा जर वागत असेल तर त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. ही गोष्ट लिहून ठेवा तुम्ही लोक. जसं माझ्या केसाला कधी धक्का लागला नाही, लागणारे नाहीत. आम्ही पाहिलं आहे. टाकळीकर साहेब होते, निळकंठराव वाघ होते, हे होते वासुदेव पडवळे साहेब. तुम्ही म्हणाल साहेब त्याच्यात उदाहरणं काऊन देता? अरे आहे काय, खोटं काय बोलायचं आहे? विचारात येईल. गेलो टाकळीकर साहेबाच्या घरी गेलो, आदरणीय मंच, 2-3दा गेलो. रामलाल पारधी होते, मरण पावले, कर्मचारी होते. गेलो 2दा, म्हटलं साहेब पाय दाबू देऊ का जी? वरिष्ठ आहे, वडील अध्यक्ष. म्हटलं मग आज तुम्ही का मानता मला नाही माहीत. नाही तर पहिले म्हणत होते अध्यक्ष म्हणजे बाबा, आता काय झालं तर माहीत नाही. आम्ही गेलो, टाकळीकरची पाय दाबून. मदनकर म्हणे मला समजत नाही, म्हणे मी एवढी सेवा केली, म्हणे मला काहून असं झालं म्हणे. अरे बाबा, 6वीची अक्षरनं ब्रह्माची लेख, एवढ्या मोठ्या संताला, एवढ्या मोठ्या माणसाला का शिकवू आपण, आपल्यासारखा तुच्छ माणूस. मग 3ऱ्यांदा गेलो, मला ठीक आहे दाबून द्या. मग त्याचे हातपाय दाबून दिले. पडवळ साहेब बरोबर. आमचे वाघसाहेब होते, ते बिमार होते, त्याच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं, शेवटी शब्द सांगितला, ते मलाही लागू आहे साहेब, आदरणीय मंचाला लागू आहे, सर्वांना तुम्हाला लागू आहे. काहीतरी बोलले, बरोबर आहे. आता जाऊ द्या, परंतु समजून घ्या तुम्ही. इशारा समजदार, समजदार को इशारा कापी. तुम्ही समजदार आहात, आदरणीय मंच समजदार आहे, तू समजून घ्या. म्हणून आपल्या कोणाच्या गती नाही झाल्या पाहिजे. ॲक्सिडेंट खूप लोक आहे, और का इतकं आहे का नाही, एवढा भंडार भरला आहे ना की विचारता सोय नाही. तुम्ही हटणार नाही एवढी तर गॅरंटी आहे. हे लोक त्या गेटच्या जवळ उभे आहे का नाही, ते 1 घंटा अजून उभे राहतील, हालतील नाही. कारण का माझा विश्वास माझ्या भगवंतावर, माझ्या बाबावर, माझ्या मातोश्रीवर आणि या मानव धर्मावर आहे. आणि आदरणीय मंचावर तुमच्या लोकांवर विश्वास, एवढा अटूट विश्वास आहे माझ्यावाला. आणि म्हणून आदरणीय या ठिकाणी आपण बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. आणि आता शिकून घ्या, 2 संचालनाचं नाव असलं का नाही तर दोघांनी आडीपाडी घ्या. ऊस गोड लागला म्हणजे बुळा सकट खाऊ नये, लक्षात ठेवा. कृष्णादादा सपाटे आणि लीलाधर दादा नंदनवार
बरोबर तुम्ही ना दोन्ही आपल्या लोकांनी कामगिरी बरोबर बजावली आहे. कारण दोघांनी हे केलं आहे ना तर लोक आपलंच घेऊन करते, आपलंच फुकते फू फू फू. आणि म्हणून आदरणीय मंच आणि तुम्ही सेवक सेविका ह्या दोघंही संचालनकर्त्याच्या नावाने टाळ्या वाजवावा. याले म्हणते, नाही तर मेरा अधिकार है, मेरा अधिकार है. हो ले ले. अरे आज मिला, उद्या तीसरा दिवस. राम नाम सत्य है और मदन करका मुर्दा बड़ा मस्त है. बरोबर आहे का? कशी आवाज आली? मी तुमचं नाव घेतलं, तुम्ही चिल्लावून माझे नाव, मी माझेच नाव घेतो की मी मरणार आहो का कावड्याच्या श्रावाला ढोर मरत नाही. म्हणून आदरणीय ज्ञानेश्वरजी येडाऊ या गावातील संपूर्ण सेवक ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आपण दरवर्षी असाच कार्यक्रम घ्यावा, आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझ्या नमस्कार.